मित्रांनो, राजसत्रेवर सुद्धा आहे शिवभक्त आणि इथे सुद्धा गर्दी, म्हणजे काल जी गर्दी होती त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल गर्दी आहे इकडे. 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा, खूपच गर्दी वाढलेली आहे. खूपच गर्दी आहे. आम्ही आता जगदीश्वराकडे चाललो. राजसत्रेचे कार्यक्रम चालूच आहेत, सुरूच आहेत शाहिरांचे. कर गर्दी आहे. तिकडे गर्दी नसली म्हणजे झालं. जय शिवराय, शुभ सकाळ सर्वांना. आम्ही किती वाजता उठलो? 5 वाजता उठलो सकाळी. आज 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा आणि 5 वाजता उठून सुद्धा त्याच्या अगोदर शिवभक्त उठले होते. म्हणजे जवळजवळ मला वाटते झोपलेले पण नसतील ते. तर आम्ही तिकडून मग राजसत्रेला गेलो. तिकडे शाहिरांचा कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर जगदीश्वराच्या इथे आलो. इथे तर खूप गर्दी आहे, भयंकर. दर्शनसुद्धा नाही, लांबूनच दर्शन घेतलं आहे. आणि माघारी जायला एवढी लाईन आहे, एवढी भयंकर लाईन आहे बाबा. स्लॉटमध्ये सोडतात, त्यामुळे आम्ही लेटच जाऊ. आणि आमचे मित्र आत्ता भेटले काल नंतर. दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत ते. चला तर जाऊया. तो फ्रेश वगैरे होतो आणि मग मित्रांना भेटतो आणि थोड्या वेळानंतर मग गड उतारूया. चला. बापरे, किती वर्ष झाली तुम्हाला इथे? पहिले माझं दीर होतं राहायला इथे काय? मग माझी पोरं टाकी खायची तिथं जेवून. हो काय? मग तुम्ही खालून यायचं ना? नाही, इथेच राहायचं? ते खाली गेले तर मग वरती आम्ही राहायला. तुमच्या खाली पण घर आहे का? खाली आहे आता डबल बांधलेलं. अच्छा. महाराजांची सक्तीने सगळं महाराजांची क्रम ना. म्हणजे आहे ते खरं सत्व. म्हणजे पहिलं कसं होतं आणि आता खूप बदल झाला ना तुमच्या ह्याच्यात. मी महाराजांना रोज विनंती करायचो. हा ना. मला मी एक अर्धी खाते तिथं, 14 खाते तिथं, अर्धी दिली तरी बस. पण मला पण द्या ते नाही पाहिजे. हा, म्हणजे थोड्यातलं थोडं काही ना काहीतरी दिलं महाराजाने. माझा मुलगा एक गाईड शिकला होता. हा ना. समाधानी आहेत ना त्याच्यात जे मिळालंय ते? बस, भरपूर झालं. सुखाची राहिली पाहिजे सगळी. बस. अहो, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही रायगडावर राहताय. अजून काय पाहिजे तुम्हाला? याची बक्षी कमी असलं तरी चालेल, पण कुणाची कटकट नाही. बरोबर. तेवढं महाराजांनी सारलं पाहिजे. बरोबर. भरपूर आम्ही दुबळी आलो, दुबळी करीत आणले लोकांनी आम्हाला. हा ना. हो, पण तेवढं सारलं बाजूला. महाराजांची कृपा हो. म्हणजे एवढ्या वर्षापासून छत्र धरतात ते आतापर्यंत आहेत. चालं ना चांगलं महाराज. हा. मला 14 हे तेवढीच बस झाली. हा. पण शांततेने वा. दिलं. मग असा कमावता मुलगा होता ना गाईड शिकलेला. हा. तो साखरपुड्याची दिशी लोकांनी काय केलं त्याला. हा. म्हणलंय महाराजाला सतवलं. तुमच्या डोळ्यात दिसतंय ते. हो. चांगलंय. समाधानी आहात ना? बस झालं. चांगलं. एक दिवस सांगायचं नसतं ते. तिथं मी बसलेली, ते आलं खाली 12 टाके जायला. हा. 15-20 मिनिटं मी त्यांच्याकडे बघित राहिले आणि ते माझ्याकडे बघित राहिले. जसे वळीच्या माळावर दिसते तसंच. अरे बापरे. मी नाही बोललो त्यांच्याशी, ते नाही. आमच्या दोघांची एक नंबर. किती छान. तिथनं मग ना असं दोन्ही पदर पसरून मी खाली जाताना पाया पडते. लोक म्हणायचे मावशी अशी का? तर म्हणलं अशी का नाही, मला भरपूर महाराजांनी दिले. हा. हो तो तुमचे अश्रू सांगतायत. असे सांगतायत. किती तुमची भक्ती आहे ना ते सांगतायत. तर म्हणलं महाराजांचं सत्य मला बी महाराजांनी दाखवलं आणि मी पण महाराजांना दाखवलं. वा. मी पण म्हणलं महाराजांना भरपूर सत्तावलं की एवढा माझा कामावता मुलगा एवढी दुबळी आलो ना, असं परत दुबळा केलं लोकांनी. काय नाही, होतं तसंच. होईल सगळं व्यवस्थित होईल. चला बाबा. चलो निघालो आम्ही. कॅश वगैरे सगळे संपले. कॅश आहे माझ्याकडे, पण ते बोललो ती बोलली 300 एवढे द्यायला. नक्की बोलली का? म्हणजे दोघांची 300 ना? चला, नाहीतरी जेवलो पण नाही जास्त ना. तर आहेत ठीक आहे.
बघूया प्रफुल थांबला असेल का? काय माहिती आता बघू. वाटत तर नाही, पण बघू. चला 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 चला. बरेच जण उतरत आहेत. आता सगळी जण तयारी करतात गड उतार व्हायची. हे बघा, बऱ्यापैकी कार्यक्रम झाले असतील, सोहळा झाला असेल, अजून काही ना काहीतरी बाकी असेल मला वाटतं. समाधीस अभिवादन वगैरे आहे. जगदीश्वराचं मंदिर किती सुंदर दिसतंय यार. चल चल चला, भेटूया पुढच्या वर्षी. म्हणजे अजून गड उतार व्हायचा आहे, काहीतरी येतील व्हिडिओ वगैरे. पुढच्या वर्षी जरा प्लॅनिंग करून येऊ. काय रे, लाईन बघा किती आहे गड उतार होण्यासाठी. तिकडून आहे, बापरे. तर आम्ही आमच्या मित्रांकडे चाललोय. कोण कोण मित्र आहेत ते तुम्हाला दाखवेनच. पण एवढी लाईन आहे ना की आम्हाला वाटतंय की आम्हाला लवकर निघायचं होतं, पण एवढ्या लाईनमुळं आता ते अशक्य. आम्ही संध्याकाळी निघू आणि महाडवरून बस मिळते की ट्रेन पाहू. नशीब उद्या संडे आहे म्हणजे चालून जाईल कसं पण. पण भयंकर लाईन आहे, एवढी लाईन. अरे मध्ये नका सुचू देऊ कोणाला. हॅलो, भरपूर लाईन आहे. कधी ही लाईन खाली कधी होणार पण? संध्याकाळ हो की ना. सकाळपासून लाईन आहे, काय हे. तिकडे नजर जावी तिकडे लाईनच लाईन. आणि स्लॉट मध्ये करतायत, थोडे 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 पुढे ढकलतात. पण जो तो गड उतार होण्यासाठी बघतोय, कारण त्याला घरी जायचंय. ती लाईन आहे यार, बापरे. पोलीस आपले काम बजावत आहेत. 2 तास होईल, 2 तासात म्हणजे संध्याकाळी 3-4 पर्यंत होईल. होईल 3-4. ओके, मग 3-4 वाजेपर्यंत होईल कमी. ठीक आहे, म्हणजे जर 3-4 वाजेपर्यंत जर झाली कमी तर बेस्टच आहे. म्हणजे आम्ही लगेच सुटतो. चला. प्रफुल्ल बघा, प्रफुल्ल कुठे कोपऱ्यात. आणि आम्ही बघा सूप दगड घेतलाय, इकडे कुठं झोपलंय काय नाही. भारी वाटतंय, पण मस्त वाटतंय कारण गर्दी भरपूर आहे. मित्रांनो, आम्ही आता गड उतरतोय. ही लाईन बघा पूर्ण अशी फिरून येणार आहे. ही बघा इथे लाईन आहे. आता आम्हाला थांबवून ठेवलेलं आहे, एक स्लॉट पाठवतात. कधी घरी कसणार माहिती नाही. तिथून पूर्ण असं वरती इकडून इकडे. शिवरायांचे नाव घेता जल्ल्या पळाला. पाणी आलं गळ्याला. शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला. पळाला पळाला पोट टाकून पळाला.
शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला. शंभूराजांचे नाव घेता औरंग्या पळाला. शंभूराजांचे नाव घेता औरंग्या पळाला. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. राणीचं नाव घेता औरंग्या पळाला. पळाला पळाला स्वप्न तोडून पळाला. राणीचं नाव घेता औरंग्या पळाला. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. तानाजीचं नाव घेता उदयवान पळाला. पळाला पळाला तलवार टाकून पळाला. तानाजीचं नाव घेता औरंगाबाद पळाला. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. नाव घेता उदयवान पळाला. पळाला पळाला येरा टाकून पळाला. नाव घेता पळाला. मित्रांनो आता गड उतार झालेलो आहोत. आता घरी जाऊ काय माहिती कसं. तर सोहळ्याचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कसे 2 दिवस गेले कळलंच नाही. तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका ब्लॉगसह व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.